नमस्कार, मी आदिवासी सेवक नामदेव भोसले, अखिल भारतीय आदि महासंघ महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे। मी आज आपल्यापुढं व्यक्त होताना मला अतिशय आनंद होत आहे। महाराष्ट्रातील आदिवासी पारधी बांधव आणि त्यांच्या विविध समस्या, त्यांचे येणारे अडीअडचणी, जंगलामध्ये गावकुसाबाहेर जगणारा हा समाज कुठेतरी उघड्यावर माळरानावर आपलं जीवन गुजारण करत असताना अनेक संघर्षाला तो सामोरे जात आहे। त्यांचं दुःख आणि पीडा हे पाहून आज देखील मने असा प्रश्न पडतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळाले की नाही। भारत देश स्वातंत्र्य होऊन आज 80 वर्ष झाली, परंतु आदिवासी पारधी समाज हा त्याला स्वातंत्र्य मिळाले नाही, त्याला गावामध्ये जागा मिळाली नाही, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं नाही आणि त्यांच्या विषयातून जे होणारी फडफड आहे तो गावकोसाबाहेर राहिला गेला। त्याला आज देखील त्याच्या घरचे 8-8 दिवस चूल पेटत नाही। महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी काम करत असताना आलेले अनुभव गेले 20 वर्षामध्ये अनेक ठिकाणं अनेक पारधी पेढ्यांवर जाण्याचा योग आला, परंतु त्यातील दुःख पाहून डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहत नाही। हे दुःख कुठेतरी कमी व्हावे आणि ह्या विचाराने महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजाला कुठेतरी न्याय मिळावा, त्या न्यायाच्या व्यवस्थेकडून एक व्यासपीठ असावं, त्या व्यासपीठावर आपलं मन हलकं व्हावं या विचाराने महाराष्ट्रातील आदिवासी पारधी बांधवांची विविध विचारांचे झाला अडीअडचणी आणि त्यांचे मुलं शिकलेले मुलांचे प्रश्न हे सोडवण्याकरता उद्याच्या 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट रोजी भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी मल्लिकनाथ मठामध्ये या ठिकाणी एक अखिल भारतीय आदि महासंघ यांच्या वतीनं संयुक्त शिवराई सामाजिक संस्था यांच्या संकल्पनेतून पारधी समाजाला न्याय मिळावा या विचारानं एक आगळा वेगळा आदिवासी पारधी परिषद व महाराष्ट्रातील महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। या महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील 28 राज्यातील आणि 28 राज्यापैकी 18 राज्यातील प्रांत म्हणजे विभाग प्रमुख, त्या संघटनेचे राज्य प्रमुख त्यांची उपस्थितीमध्ये आदिवासी महासंघाचे अध्यक्ष रुपसिंगभाई आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब, इंदापूरचे सुपुत्र मान्य भरणे मामा म्हणजे आताचे कृषी मंत्री साहेब आहेत, आदिवासी मंत्री उडके साहेब आहेत, त्या ठिकाणं आमचे डोंगून मतदारसंघाचे राहुलदादा कुल आहेत आमदार, त्या ठिकाणं आपल्या प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि आपले प्रश्न सोडवण्याकरता आदिवासी पारधी समाजाचं लाडकं नेतृत्व मान्य नरहरी झिरवळ साहेब आहे। या ठिकाणं आपल्याला विशेष विषयातून मान्य बावनकुळे साहेबांना देखील आपण त्या ठिकाणं त्यांचे टाईम मागितलेला आहे। अशा विविध मंत्री महोदयांच्या आणि 2 पद्मश्री आहेत, मान्य गिरीश प्रभुणे काका आहेत, मान्य विधाते काका आहेत पद्मश्री। ह्या सर्व ज्ञानवंत कीर्तिवंतांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी पारधी समाजाचा एक आगळा वेगळा मोठा महामेळावा या ठिकाणी आपण शिवराई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भरवण्यात आलेला आहे। या विचाराची वाटचाल म्हणजे स्वातंत्र्य पुन्हा घरी गेले, स्वातंत्र्य पुन्हा घरी गेले आणि स्वातंत्र्य प्रत्येक आदिवासींच्यासाठी असेल तर विकासाचा पाडा आपण कोणासाठी वाचतो आणि तो कोणासाठी विकास आपण कशा स्वरूपात तो विकास आदिवासी समाजापर्यंत जातो या विषयाच्या वाटचाल आणि या विषयाची रूपरेषा प्रत्येक आदिवासी पारधी बांधवांच्या घराघरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सवलती कशा स्वरूपात जातील या विचारानं आपण उद्याचा महामेळावा 31 ऑगस्टचा महामेळाव्याचे आयोजन केले आहे। मित्रांनो, दुःख वाटतंय, रोज 10 फोन येतात, रोज एक जिल्ह्यातून 20 फोन जातात आणि प्रत्येकाची मायमाऊलीचा एकच आवाज असतो, आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला गावाने मारलाय, आम्हाला गावापासून बाहेर काढलाय, आमच्या कसून खात असलेल्या जमिनी आमच्याकडून लपून घेत आहे, सौर दिव्यासारखे सौर प्लॅन्टसारखे या ठिकाणं प्लॅन्ट महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि सौर प्लॅन्टला ज्या आदिवासी पारधी समाजाने काढलेल्या जागा आहेत त्या जागा बळकावून त्या ठिकाणं उद्योगपतींच्या हिताचा प्रश्न त्यांच्या हितासाठी त्या ठिकाणं सौर प्लॅन्ट बांधून दिला जात आहे आणि त्या ठिकाणं भिल असेल, पारधी असेल, ठाकर असेल, बाकीच्या आदिवासी समाज असेल, या समाजाला पुन्हा गाव कोसाबाहेर उघड्यावर घेऊन टाकण्याची वेळ येत आहे। या ठिकाणं
देशामध्ये दोन व्यवस्था पाहायला मिळतात, गरिबी आणि श्रीमंती. या श्रीमंतीच्या आणि गरिबीच्या युगामध्ये बुडलेला, गुन्हेगार म्हणून संबोधल्या गेलेला, टाकाऊ नजर म्हणून पाहिला गेलेला आदिवासी पारधी बांधव आज देखील 80 वर्षामध्ये स्वतंत्र हिंद जीवन जगत आहे. त्या ठिकाणी त्याला शासनाच्या कसल्याही सुविधा दिल्या जात नाही. शासनाच्या सवलतीमध्ये रेशनिंग कार्ड असेल, जाती दाखले असेल, जात पडताळणी असेल, त्यांचे संजय गांधी निराधार योजना असेल, अशा विविध योजना शासनाच्या त्या ठिकाणी आदिवासी पारधी बांधवांपर्यंत जात नाही. आणि ते कशा स्वरूपात त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचतील, त्यांचे दुःख कसे कमी होतील, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवास कशा स्वरूपात आणता येईल, या विषयानं आपण एक वेगळ्या संकल्पनांची वाटचाल, वेगळे विचार, आपण सगळं एक आहोत, आपले विचार एक आहे, आपण आदिवासी एक जीवानं, एक मनानं, एक विचारानं एकत्र येऊया. अखिल भारतीय आदिम महासंघाच्या छत्राखाली एक विचारानं आपले प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या पुढे मांडूया. प्रत्येक महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांना व आदिवासी पारधी समाज संघटनांना, विविध संघटनांच्या विषयातून आपल्याला सर्वांना विनंती करत आहे की आपापले प्रश्न जे आहेत त्या स्वरूपाचे आपले प्रश्न जे असतील, आपल्या विभागातले, आपल्या प्रांतातील जे बी प्रश्न असतील ते लिखित रूपी आपण आपल्या लेटर पॅडवर आणावे आणि त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या विचारानं आपण स्वतः मांडावे. त्या ठिकाणी आपण हा माझा, हा तुझा असा भेदभाव न मानता आपण सर्व एक आहोत. एक निसर्गाची जड जपणारे आपण आदिवासी आहोत. जंगल संस्कृती आणि जल जंगल माती याची पूजा करणारा हा आदिवासी पारधी समाज आहे. आज देखील तो देवी पूजा असेल, जंगलाची पूजा असेल, या विषयामध्ये तो पूजा करण्याकरता आपलं जीवन सर्व त्यामध्ये वाहून घेतलेलं आहे. अशा आदिवासी सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी उद्याच्या 31 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अखिल भारतीय आदिम महासंघ आणि शिवराई सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भरवण्यात आलेला आदिवासी महामेळावा व आदिवासी परिषद या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपल्या सर्वांचे मन त्या ठिकाणी व्यक्त करण्यात यावे. या ठिकाणी पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच विषयानं विचारणं आणि पुन्हा पुन्हा विषयानं कोणीतरी रस्ता चुकवणारा भेटेल, कोणीतरी मन भरकटणारा भेटेल, अशा स्वरूपाच्या विषयाला आपण वर्षानुवर्ष कोणीतरी दिशाहीन करणाऱ्या लोकांच्या मागे पळत राहिलो. परंतु मित्रांनो, गेले 20 वर्ष आम्ही काम करत असताना विविध योजना आणि विविध योजनांमध्ये अनेक कुटुंबाला न्याय मिळवून देताना महाराष्ट्राला म्हणजे एक नवीन ओळख आहे असं काही बोलून हेच उचित ठरणार नाही. कारण गेले 20 वर्ष मला महाराष्ट्रातील आदिवासी पारधी बांधव असतील किंवा आदिवासी पीडित कुटुंब असतील मला चांगले जवळून ओळखतात. मी अंतःकरणापासून सर्वांच्या गरीब कुटुंबाचे प्रश्न सोडवण्याकरता रात्रंदिवस पळालेला आहे. मला कोणतं राजकारण करायचं नाही, मला कोणता नेता बनायचं नाही, परंतु माझा गरीब त्याला घर मिळालं पाहिजे, माझा गरीब मुलगा तो शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे, माझा गरीब तो पोलीस झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, तो उद्योगपती झाला पाहिजे. या स्वरूपाची वाटचाल, शासनाच्या सवलती त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील या स्वरूपाची वाटचाल, ती नाळ आपल्या कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं काम कशा स्वरूपात करता येईल या विचाराला आपण सर्वजण एक येऊ. संघटनेचे विचार आणि संघटनेच्या माध्यमाचे विचार बाजूला ठेवून सगळ्या विचारांना आपले प्रश्न, आपले मन या ठिकाणी व्यक्त करण्याकरता सगळेजण एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाला एक पारधी समाज, आदिवासी समाज आहे, तो वंचित आहे हे दर्शवून सर्व येणाऱ्या सर्व मंत्री महोदयांचं, आमदार महोदयांचं, सर्व पै पाहुण्यांचं आणि सर्व संघटनेच्या अध्यक्षकांचं मनापासून उद्याच्या 31 ऑगस्टला मी स्वागतासाठी उभा आहे. आपण एक पाऊल पुढे या, आम्ही 2 पाऊल आपल्या प्रगतीसाठी पुढे येतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्वच आदिवासी बांधव एक जीवाने, एक विचारानं एकत्र येथे येऊन त्या ठिकाणी सहभागी व्हाल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी आपल्या सर्वांची मनापासून 31 तारखेला वाट पाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला आदिवासी सेवक नामदेव भोसले.